श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. 25 जून 2024 रोजी येत आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतो, व्रत करतो, उपवास केला जातो. गणपती बाप्पांची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी यासाठी त्यांना आपण प्रार्थना करत असतो. या दिवशी आपण अनेक उपाय, अनेक सेवा करत असतो. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे. याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे. जी वस्तू ओवाळून फेकून दिल्यामुळं आपल्या मुलाच्या जीवनात जी काही संकट, विघ्न, बाधा, अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यांची शिक्षण, नोकरी, व्यवसायात इतर ठिकाणी प्रगती, भरभराट, सुखसमृद्धी होणार आहे. तर आता अशी कोणती वस्तू आहे जी आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून फेकून द्यायची आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वच आईवडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते. मग त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, मुलं जर सतत आजारी पडत असतील, ऐकत नसतील किंवा मुलांचा विवाह ठरत नसेल, इतर काही अडचणी मुलांच्या बाबतीत असतील, तर त्यामुळं आईवडील आपल्या मुलांसाठी काही ना काही उपाय, सेवा करत असतात, जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील ही सर्व संकट, विघ्न, बाधा दूर होण्यास मदत होईल. आणि जर आपण काही विशिष्ट तिथींना जर असे काही उपाय जर करत असो तर त्याचं आपल्या मुलांना निश्चित फळ प्राप्त होतं आणि आपल्या मुलांवरील सर्व संकट, विघ्न दूर होण्यास देखील मदत होते. आणि म्हणूनच आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि या विघ्नहर्तेच्या कृपेने आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे. तर आता हा उपाय आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे. परंतु या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करत असताना आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात तसेच कुटुंबातील सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. पंचगव्य असेल तर ते टाकायचं आहे किंवा गंगाजल मिसळून तुम्ही आंघोळीचं पाणी हे आपल्या मुलांना द्यायचं आहे. तसेच कुटुंबातील सर्वांनी स्नान करायचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि आईनं या दिवशी आपल्या मुलांसाठी उपवास हा अवश्य करायचा आहे. आता त्यानंतर दिवसभर गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे. गोमातेची या दिवशी सेवा ही अवश्य करायची आहे. आणि आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे. हा उपाय तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला जर करणं शक्य झालं नाही तर रात्री 10 वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आईनं आपल्या मुलांना आपल्या बाजूला बसवायचं आहे आणि त्यानंतर उपाय करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे. गणपती बाप्पांची पुन्हा एकदा पूजा करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे. गणपती बाप्पांच्या जवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आईनं मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर त्या प्रत्येक मुलासाठी आईनं या वस्तू वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत. 3 मुलं असतील तर 3 मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. आता आईला जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी घरातील कोणत्याही कर्त्या व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल. आणि तुमचा जर मुलगा किंवा मुलगी जर बाहेरगावी नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त, शिक्षणानिमित्त असेल तर तुम्ही त्यांच्या नावाने देखील त्यांचं नाव घेऊन हा उपाय करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी आईनं एक प्लेट घ्यायची आहे, जी न वापरात असावी अशी प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये खाऊची पानं ठेवायची आहेत 2, म्हणजेच पानाचा विडा ठेवायचा आहे. त्यावरती एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे. त्यावरती पिवळी मोहरी एक ओंजळभर ठेवायची आहे. त्यावरती भीमसेनी कापराच्या 3 ते 4 वड्या ठेवायच्या आहेत आणि 2 सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या मिरच्या ठेवायच्या आहेत. मिरच्या हे देठासकट असाव्यात, कुठे तुटलेल्या खराब नसाव्यात. आणि अशा या 2च मिरच्या लागणार आहेत. 2 मिरच्या यावर ठेवायच्या आहेत. थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे. मीठ हे खडंच असावं, बारीक मीठ नसावं. जर नसेल किंवा तुमच्या घरामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही मग बारीक घेऊ शकता, पण अशा उपायांसाठी खडे मीठच असावं. त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन आईनं या आपल्या गणपती बाप्पांसमोर
बसायचं आहे आणि त्यानंतर ही जी प्लेट आहे तर ती प्लेट गणपती बाप्पांच्या जवळ म्हणजे चरणाजवळ ठेवायची आहे आणि त्यानंतर एक वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे, गणेश चालीसाचं पठण करायचं आहे. आता तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण किंवा गणेश चालीसाचं जर पठण होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून श्रवण केलं तरी देखील चालेल. त्यानंतर तुम्हाला एक मी मंत्र सांगत आहे, तर तो मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम वक्रतुंडाय हू, ओम वक्रतुंडाय हू. हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये काही संकट, विघ्न, बाधा आहेत, कितीही मोठं संकट असेल, विघ्न असेल तर ते दूर करणारा हा मंत्र आहे. आणि 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुमच्याबरोबर मुलांना जर शक्य होत असेल तर मुलांनी देखील हा मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर हे जे या विघ्नहर्त्याला आपल्या मुलाच्या जीवनातील सर्व संकट, विघ्न, बाधा, आजारपण किंवा विवाह ठरत नसेल, इतर कोणतंही कितीही मोठं संकट असेल, ग्रहदोष, वास्तुदोष असतील की एखाद्यानं करणी केली असतील, प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतील, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये जे काही तुमच्या मनामध्ये असेल तर ते हे सर्व विघ्नहर्त्याला सांगायचं आहे. आणि ते दूर करण्यासाठी, मुलांच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी, मुलांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या याच प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा हे फिरवायचं आहे. घड्याळाचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे. आणि त्यानंतर घराच्या बाहेर नेऊन तुमच्या घराच्या बाहेर जर चूल असेल तर त्या चुलीमध्ये टाकून या पेटवून द्यायच्या आहेत किंवा उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला आणून या पेटवून द्यायच्या आहेत. तुमच्या घरामध्ये 3 मुलं असतील, 2 मुलं असतील तर प्रत्येकावरून आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करत असताना कोणीही कुणाशी बोलायचं नाही, अगदी शांतपणे हा उपाय करायचा आहे. उपाय करत असताना 7 वेळा ओवाळत असताना मुलावरील सर्व संकट, विघ्न दूर होऊ दे, मुलाच्या जीवनात प्रगती होऊ दे, भरभराट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर या वस्तू बाहेर घराच्या नेऊन जाळायच्या आहेत. त्यानंतर घरामध्ये येऊन एका प्लेटमध्ये भीमसेनी कापूर पुन्हा एकदा घ्यायचा आहे. त्यावर तुम्हाला 2 तमालपत्र ठेवायचे आहे. तमालपत्र देखील कुठेही तुटलेली, किडलेली, फाटलेली नसावीत. आणि त्यावर तुम्हाला 2 लवंगाच्या जुड्या ठेवायच्या आहेत, म्हणजे 4 लवंगा ठेवायच्या आहेत. आणि या वस्तू पुन्हा पेटवायच्या आहेत. पेटवून तुमच्या संपूर्ण घरामध्ये याचा जास्तीत जास्त धूर होईल असा धूर करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. अगदी अडगळीच्या खोलीमध्ये, किचनमध्ये, देवघरामध्ये सर्वत्र तुम्हाला हा धूर करायचा आहे. जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, बाधा पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. आणि मी अगोदर जे मुलांवरून ओवाळून टाकायच्या वस्तू सांगितलेल्या आहेत जाळायच्या, तर या वस्तूंचा वापर तुम्ही दर संकष्टी चतुर्थीला करू शकता, मंगळवारी करू शकता, शनिवारी करू शकता किंवा इतर ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्यावेळेला आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे. आणि या ज्या मी तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत तर या वस्तू तुमच्या मुलाच्या जीवनातील सर्व संकट, विघ्न दूर करणारे आहेत, नकारात्मकता दूर करणारे आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला हा अगदी साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. जेणेकरून या विघ्नहर्त्याची कृपा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहील आणि त्याच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.